लाज ना कशाची असं वाटतोय आहे खरं काच पान सकाळी रात्री झाली। जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो काय तुम्ही व्हिडिओ स्क्रीनवरती बघितला तो आत्ता खूप व्हायरल होतोय। तर आर.एस क्रिएशन भावने आपला हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर हा आत्ता खूप व्हायरल आहे। तर याची एडिटिंग आपण आज इथं शिकवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जे काय मटेरियल आपण व्हिडिओमध्ये यूज केलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला फ्रीमध्ये इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। सर्व म्हटलं डाउनलोड करून घ्या। तर जे काय आपल्याला बीट मार्क आणि शेक इफेक्ट लागणार आहे ते पण दिलेलं आहे, डाउनलोड करून घ्या। सिम्पली आपल्याला बीट मार्क इथं ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल। आता इथे येऊन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथे येऊन आपण जे तुम्हाला काही डेमो इमेज दिलेला आहे सिम्पली तुम्हाला इथे डेमो इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे इमेज ॲड होऊन जाईल। आता आपल्याला ते इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याची लेंथ जी काय आहे ती पुढच्या बीटपर्यंत म्हणजे 3 सेकंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। इथेही अशा प्रकारे वाढून जाईल। आता काय करायचं, तुम्ही बॅक येऊन सिम्पली आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला बघायला मिळेल एक लेअर आहे, अशा प्रकारे आपण इथे इफेक्ट दिलेला आहे। सिम्पली आपल्याला लेअरला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून सिम्पली अजून बॅक यायचं आणि बीट मार्कवरती येऊन आता जो काही इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे तो इथं आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। तर इथं आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, या ॲरोवरती म्हणजे 3 सेकंडवरती येऊन पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर सेम जे आत्ता आपण इमेज इथे ॲड केलेलं आहे तेच तुम्हाला इमेज इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे। तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल तर गुगलवरती जायचं, गुगलला जाऊन HD बॅकग्राऊंड रिमूव्हर असं सर्च करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला ती वेबसाईट ओपन करून तिथे इमेज अपलोड करायचं आणि नंतर डाउनलोड करून अशा प्रकारे इथे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल। तर ते इमेज सिम्पली आपल्याला अलाइट मोशनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे। आता आपल्याला ही जे काय म्हणजे पूर्णपणे इथं आपल्याला रोटेशन करून आडवं करून घ्यायचं आहे 90 डिग्रीपर्यंत, -90 डिग्रीपर्यंत आपल्याला पूर्ण इमेज आडवं करून घ्यायचं। नंतर 3 नंबरच्या ऑप्शनला येऊन याची आपल्याला थोडी साईज इथं कमी करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे इमेज अशा प्रकारे इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, याची जी काही लेंथ आहे ते आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत जाऊन एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। 3 सेकंडला येऊन सिम्पली आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून इथं अशा प्रकारे या प्लस चिन्हावर क्लिक करून आपल्याला बीटवरती बीट ॲड करून घ्यायचं आहे। पुन्हा 4 सेकंडच्या बीटला येऊन अजून एक बीट ॲड करून घ्यायचं आहे। आता पहिल्या बीटवरती येऊन काय करायचं, अशा प्रकारे इथे आपली जे काही इमेज आहे ते इथं आपल्याला खाली स्वाईप करून घ्यायचं आहे, म्हणजे लेफ्ट साईडला स्वाईप करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्या इथे एक ॲनिमेशन आपल्याला तयार झालेलं दिसून येईल। अशा प्रकारे आपण ॲनिमेशन तयार केलेलं आहे, तर ते ॲनिमेशन ॲड होऊन जाईल। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, 4 सेकंडच्या बीटवरती येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर जो काय सगळ्यात महत्त्वाचा स्पेशल जो काय आपला इफेक्ट आहे तुम्हाला आपण दिलेला आहे तो सिम्पली इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। ऑटोमॅटिकली हा इफेक्ट शेवटपर्यंत ते ॲडजस्ट होऊन जाईल। तर समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात खाली इथं जेवढ्या काय आपल्या लेअर आहे त्या सगळ्यांच्या खाली हा इथं इफेक्ट घेऊन यायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 सेकंडच्या बीटला येऊन पुन्हा एकदा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो काय आपला 18 सेकंडचा व्हिडिओ आहे तो सिम्पली आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, समोर लॉंग प्रेस करून जी काय आपल्या सगळ्यात खालची लेअर आहे म्हणजे जी आपली मेन व्हिडिओची लेअर आहे त्याच्यावरती आपल्याला ही लेअर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता त्या व्हिडिओला क्लिक करून सिम्पली आपल्याला ब्लेंडिंग अँड ऑपोसिटवर क्लिक करायचं आहे। आपल्याला सिम्पली लायटनला क्लिक करून सिम्पलला स्क्रीनला इथं ब्लेंडिंग ॲड करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की इथे हे जी काही मागची आपली व्हिडिओची लेअर आहे आपल्याला ते विजिबल दिसून येईल। आता आपल्याला सिम्पली ही जी काही आपली इमेज आहे ती इथं अशा प्रकारे त्याला क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 2 नंबरला यायचं आहे आणि ॲड बॉर्डर करून इथं आपल्याला आउटसाईड करून घ्यायचं आहे आणि नॉर्मली आपल्याला इथं ब्लॅक कलरमध्ये एकदम नॉर्मल इथं बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टला क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला सर्चच्या ऑप्शन क्लिक करून सॅच्युरेशनचं सर्च करून घ्यायचं आहे। सॅच्युरेशन व्हायब्रन्स नावाचा इफेक्ट येऊन जाईल, तो ॲड करून सिम्पली आपल्याला इथं प्लस चिन्ह क्लिक करून इफेक्ट ॲड करून जी काही सॅच्युरेशन आहे आपल्याला इथं मायनसमध्ये अशा प्रकारे मायनस आपल्याला करत जायचं आहे। -60 ते 63पर्यंत आपल्याला इथं हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर इथं हे ॲडजस्ट झालेलं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जे काय आपली एक्स्ट्रा व्हिडिओची लेअर राहिलेली आहे ती इथं 12.4 सेकंडपर्यंत येऊन इथं एक्स्ट्रा पार्ट सगळ्या व्हिडिओचे लेअरचे कट करून घ्यायचं। पुन्हा सुरुवातीला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आर.एस भावने जे काय स्पेशल आपल्याला इथं PNG दिलेलं आहे सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वरती हे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता याची लेंथ आपल्याला काय करा 3 सेकंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर 3 सेकंडला आपल्याला पुन्हा एकदा हे PNG ॲड करून घ्यायचं आहे। आता याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। आता मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून आपल्याला इथं हे इमेज रोटेट करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला खाली हे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळेल की इथं हे इमेज पण ॲडजस्ट करून घेणार आहे। थोडी साईज आपल्याला कमी करून इथं बरोबर ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता जी काय आपली मेन लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरला यायचं आहे। 3 नंबरच्या ऑप्शनला येऊन अशा प्रकारे थोडंसं आपल्याला इथे पुढं
स्क्रोल करायचं आहे किंवा 3 डॉटला क्लिक करून तुम्ही कंपोजिशन टू एरिया फिल करू शकता. अशा प्रकारे इथे ॲडजस्ट झालेलं आहे. तर सिम्पली आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, वरती ॲरोवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे व्हिडिओ HD मध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. Yeah.